आत येऊ का? माई ये ना. हे काय एवढे कपडे धुवायला? नाही माई, इस्त्रीचे कपडे. उद्यापासून ऑफिस सुरू होत आहे ना यांचं. मग अजून 2-3 कपडे घे इस्त्री करायला. आपल्याला सगळ्यांना लवकरात लवकर कोल्हापूरला जायचं. का? म्हणजे सगळे सगळे का? नाही, अगदी सगळे नाही गेलो तरी तुम्हा दोघांना मात्र नक्कीच जायचंय. हा नाही 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 माई अगं सुट्टी मिळणार नाही. आता सुट्टी संपली ना, हनीमून साठी घेतलेली. बॉस सोडणार नाही का मला ऑफिस? माहितीये मला, पण शनिवार रविवार तुला सुट्टी असते की नाही, त्याला लागून अजून 2 दिवस सुट्टी घे आणि बॉसला सांग अतिशय महत्वाचं काम आहे, जावंच लागेल. समजलं? पण माई मध्येच कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शनही घ्यायचंय आपल्याला आणि आपला प्रदक्षिणा विधी पण तिकडे करायचंय. म्हणजे प्रदक्षिणा विधी म्हणजे काय असतो हे तुला अक्षय समजावून सांगेल. काय रे, सांगशील ना? आणि त्याने नाही सांगितलं ना तर मग मी तुला सांगेन. सांग तिला. यार अरे काय वजन किती आहे तुझं? काय ग, काय करतेस? काकू आवळ्याचं लोणचं करते. अगं पण माई कुठे? माई या बघा आल्या. काय झालं? अगो बाई, हा कसला घाट घातला आपण? माई मी आवळ्याचं लोणचं करते, माझ्याच मनाने करते. अगो बाई, हो का? चांगलंय चांगलंय, कर हो, आम्हाला चवीला द्या आधी. बरं मृदुला, ऐक, लवकरात लवकर आपल्याला तयारीला लागलं पाहिजे. आपण सगळे नाही गेलो कोल्हापूरला. अय्या कोल्हापूर? माई आपण सगळे कोल्हापूरला चाललो. किती मजा येईल ना तिकडे. आपण सगळे जाणार आहोत ना कोल्हापूरला? शाळेची सहल आहे का सगळ्यांनी तिकडे जायला? मग प्रदक्षिणेचा विधी आणि महालक्ष्मीचं दर्शन ह्याच्यासाठी पाठवायचं अक्षय आणि अमृताला. प्रदक्षिणेची रीत अशी आहे ना की घाडग्यांच्या घरात अशी प्रथा आहे की लग्न झालं, 3 महिने झाले लग्नाला, की नवी नवरी आणि नवरा एकत्र देवीच्या दर्शनाला जातात. कुलदैवतेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलं की प्रदक्षिणा मारताना नवरा बायकोला उचलून घेतो आणि मग प्रदक्षिणा मारतो. काही काय हो यार, आणि एक नाही 7 प्रदक्षिणा, 7 प्रदक्षिणा मारतो. पण मी तर फेदर वेट आहे ना. हो, तू आहेसच फेदर वेट, कळलं ना? पण 7 प्रदक्षिणा, 7. आणि ही प्रदक्षिणा घातल्यानंतरच नवी नवरी खऱ्या अर्थाने पत्नी आणि सून होते घाडगे घराण्याची, असं मानतात ना घाडगे. आठवतंय ना? हो काकू, आठवतंय. यांच्या प्रदक्षिणा कशा विसरू आपण माई. जरा म्हणून देवळाच्या बाहेर गेलो तो हार आणि फुलं घ्यायला, तोपर्यंत 12 प्रदक्षिणा घातल्या त्या दोघांनी. काकू तसं काही नव्हतं हो, म्हणजे त्याने मला खालीच उतर. नाही, चांगलंच लक्षण आहे किंमत आहे. खरे पण माई
आता असंच अक्षय आणि अमृताच्या बाबतीत घडू दे. होणार, सगळं काही व्यवस्थित होणार. पण आता चेष्टा पुरे हा विधी आहे आणि आपल्या घराण्याची महत्वाची रीत आहे, तेव्हा चेष्टा नको. माई, पण त्या दोघांना सांगितलं का? हो तर काय म्हणाला अक्षय? अरे यार अमृता, आपण काय करतोय यार? आपण डिवोर्स घ्यायचं सोडून बाकी सगळ्या गोष्टी करतोय. एकत्र फिरतोय, बाईकवर चोरांना पकडतोय, मी तुला गजरे घेऊन देतोय, तू केसांमध्ये माळते, तोडे शोधतोय, सगळं करतोय आपण डिवोर्स घ्यायचं सोडून. काय चाललंय यार? हा, मला काही कळतच नाहीये. आता आपण देवीला जाणार आहोत आमच्या. का बरं? तर शिक्कामोर्तब करण्यासाठी की आपण नवरा बायको आहोत. तो पण विधी आपण करून टाकतोय. सगळं करतोय काय आपण? डिवोर्स घ्यायचंय. कियाराशी बोलणं झालंय वाटतं. तुला कसं कळलं? अरे कळतं मला अक्षय, पण आपण आता काही करू शकणार आहोत का? इतकं लाईटली बोलतेस तू, आपण काय करू शकणार आहोत म्हणून? अरे पण तूच सांग ना, काही करू शकणार आहोत का आपण याच्यावर? हो, मी जाऊन सांगतो माईला. मी तोच प्रॉब्लेम आहे ना यार माझा अमृता. मी अशा वेळेस कधीच काही बोलू शकत नाही यार, कधीच नाही. त्यात मी केवळ कमिट करून बसलो यार. पुढचे 7 दिवस जास्तीत जास्त वेळ मी तुझ्या बरोबर स्पेंड करेन. मी तोच अक्षय, तुझ्या तितकंच प्रेम करतोय सिद्ध करून दाखवीन. आता मी करू काय? परत तोंडावर पडलो यार मी. तूच सांग ना, मी काय करू? मला सुचत नाहीये काही. मला कळतोय तुझा प्रॉब्लेम अक्षय, खरंच. पण तू सध्या खरंच काही नाही करू शकत. हे बघ, मी तर म्हणते तू सरळ सरळ कियाराला सगळं खरं सांग की तू विधी करण्यासाठी कोल्हापूरला चाललायस. हे बघ, देवी पुढचं सगळं सांभाळून घेईल. बाकी सगळं देवी सांभाळून घेणार बोलली आमची माई. आणि मी तिला जाऊन सांगू हे सगळं? उद्या सोडून निघून जाईल ती मला, उद्या कायमची. आयुष्याची गाठ घट्ट होते या प्रदक्षिणा विधीनंतर. आणि माझी खात्री आहे, महालक्ष्मीचं दर्शन झालं ना की अक्षय आणि अमृताच्या आयुष्यात आलेलं सगळं वादळ शांत होईल. खरे माई, माझाही विश्वास आहे या गोष्टी. अरे देवा, बोलायच्या नादात विसरूनच गेले. काय ग माई, अमृताचं मंगळसूत्र आलं पेढीवरनं. अगं बे, आलं का? हो. तुम्ही यासाठी माईंना शोधत होतात का? वा, किती छान सुबक बनवलं नाही ग. हे बघ, जा त्या दोघांना बोलवणार म्हणून देवघरात बोलवलंय तुम्हाला. हो, बोलवते. छान केले नाही? खरंच छान झालं, पॉलिश पण झालं. अनंताचं भारी लक्ष असतं. चल जाऊया आपण देवघरात. सरप्राईज! वा, तुला इस्त्री करते ते मला माहित होतं, पण इतकी प्रोफेशनल करते ते मला माहित नव्हतं. तू एक काम कर ना, तू जिमोलॉजी सोडून दे, दुकान काढ इस्त्रीचं प्रोफेशनल. मी काय करायचं ना ते मी बघून घे. तुझ्या प्रॉब्लेम्सचं काय? हा यार अमृता, सॉरी, माझ्या सोडून दे. सांग ना मला सिरियसली, मी काय करू यार? मी क्यूला प्रॉमिस केलं होतं यार की 7 दिवसाच्या आत मी तुला काहीतरी स्पेशल फील करून देईल. आणि मी तिचे फोन पण नाही उचलू शकलो या सगळ्या चोरांच्या गडबडीमध्ये. आता करू काय? तिला मनवायचंय, हे सगळं, त्यात कोल्हापूरचं सगळं प्रकरण. यार मला सांग ना, खूप खूप पुढे काहीतरी गडबड होईल यार. सांग ना मला काय करू, सुचव ना काहीतरी. काय? नाही म्हणजे मी का सांगू? अरे तू दरवेळेस सांगतेस मला. पण मी तुझी बायको आहे. तुझ्या गर्लफ्रेंड साठी काय करायचं हे मी का सांगायचं तुला? हे तोंड बघ. तुझी तर त्या, अरे अरे यार, हे खरं सरप्राईज होतं यार. सॉलिड. ही ऍक्टिंग चांगली होती. खरंच घाबरलो मी, माहितीये. ऍक्टर बन गई छोरी. अमृता,
सॉरी. नाही नाही ओके वहिनी, ये ना ये. खरं तर नॉक करून यायला हवं होतं ना. नाही ग ये. काय? तुमच्या दोघांसाठी ना एक सरप्राईज आहे. हा? तुम्हाला दोघांना माईने देवघरात बोलवलंय. या लवकर. चहाच्या वेळी अशी बोलवायला येते ना, सरप्राईज नसतं, धक्का असतो. चल, रेडी फॉर द धक्का. ऑल द बेस्ट. चल. घे, घाल तिच्या गळ्यात. घे. माई अगं ती काय छोटी मुलगी आहे का? तिच्या हाताने घालेल ना. घे. हो काय हो? हा नुसतं दागिना आहे का? तुला काय उगीच बोलवलं का मी इकडे? पवित्र बंधन आहे हे, नवरा बायकोंमधलं. हे मंगळसूत्र आहे. हा असाच दागिना नाहीये अक्षय. ह्याचं पावित्र्य जपलं पाहिजे ना. हे नातं जपलं पाहिजे. आणि ह्या नात्याच्या गोडव्याला कोणाची दृष्ट लागू नये ना, म्हणून हे काळे मणी असतात. आणि ह्याचं महत्व जितकं बायकोला असतं ना, तितकंच नवऱ्यालाही असतं. संसार चालवणं, संसार टिकवणं ही दोघांची जबाबदारी असते. नाही घातलं मंगळसूत्र काय फरक पडतोय असं तुमच्या पिढीला वाटतं. नातं टिकवल्याशी कारण ना, पण ही खूण असते, आठवण असते, कोणाचंही पाऊल वाकडं पडू नये याची. मोबाईल असतो ना 24 तास तुमच्या हातात, मग हे गळ्यात राहिलं सतत म्हणून काय बिघडलं? काय? घे, घाल. माई, हो. मी एक फोटो काढू का? प्लीज, एकच फोटो. काढा. आणते मी पटकन फोन. धर. मुझे एक मिनिट.
ऍक्च्युली तुम्हाला डिवोर्सची नाही, लग्न करण्याची गरज आहे तुला. How dare you? सोशल मीडियावर फोटो टाकून अख्ख्या जगाला ओरडून सांगतायत. गुड. आता मजा येईल. अक्षय गाडगे, तिचा हात आजन्म हातात धरलायस, सोडू नकोस कधी. वाढवलं होतं ना मंगळसूत्र, ते आता जोडलं गेलंय. आता ह्या संधीचं सोनं कर. जप ते मंगळसूत्र आणि नातं सुद्धा जप. काय चला, तयारी करायची ना, कोल्हापूरला जायची. सांगितलं की नाही प्रदक्षिणा म्हणजे काय असतं ते. चला मग आता तयारीला लागा दोघही. भाऊजी, मी आता फोटो क्लिक केलेत ना, ते सोशल मीडियावर अपलोड केलेत आणि तुम्हाला दोघांनाही टॅग केले. आणि कॅप्शन काय दिलं माहितीये? एकदा लग्न करून मन भरलं नाही म्हणून पुन्हा लग्न केलं, पण त्याच बायकोशी. आता तुमच्या दोघांच्याही फ्रेंड्सला दिसतील ते फोटो. हे फोटो कियाराने बघितले तर बरंच होईल. हा छान आहे नाही? अय्या माई, हे बघा फोटोला किती लाईक्स मिळालेत. कठीण आहे ग बाई, हेच तुमच्या पिढीचं मला काही कळत नाही. सगळं कशाला जगाला दाखवायला पाहिजे आणि सांगायला पाहिजे. पण बरं आहे ना माई, कळून देत आता सगळ्या जगाला. आमच्या मुलाकडे आता वर तोंड करून बघायचं नाही. आमचा मुलगा आता आयुष्यभर अमृताबरोबर बांधला गेलाय. निघतो, तयारी करायची ऑफिसची. संभावनी कधीच फोन उचलू नकोस तो अक्की.
मंगळसूत्र आहे. हा असाच दागिना नाही आपले. ह्याचं पावित्र्य जपलं पाहिजे ना. हे नातं जपलं पाहिजे. आणि ह्या नात्याच्या गुडघ्याला कोणाची दृष्ट लागू नये ना, म्हणून हे काळे मणी असतं. आणि ह्याचं महत्व जितकं बायकोला असतं ना, तितकंच नवऱ्यालाही असतं.